काय करतेस काय तू? जमतंय ना? झाला टॅक्स भरून? संध्याकाळी कुसुमला विचारून भर. काय झालं रुपा? पैसे कट झाले. आणि टॅक्स भरलाच गेला नाही. तू नीट भरला नशील बघ. मी सगळं नीट भरलं होतं. सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले होते 2दा. पण काय 2दा? अरे देवा, पैसे किती वेळा कट झाले? 2दा? अगं तुला ज्या गोष्टी जमत नाहीत ते करायला जातीस कशाला ग तू? झालं गेले सगळे पैसे अक्कल खाती जमा झाले. अहो अजून महिना काढायचा आहे आणि हिने एका फटक्यात सगळे पैसे. निघेल, काहीतरी मार्ग निघेल. अरे कसला मार्ग निघतोय? हिला दमडी कमवायची अक्कल नाही, नुकसान मात्र करण्यासाठी आलेली आहे. त्या किराणावाल्याचे 1,500 रुपये द्यायचे होते बिलाचे. साहेब आलाच. आता ह्याचे पैसे कुठून देणार? हे बघ, तुझ्या शेठला सांग आत्ता माझ्या अकाउंट मध्ये पैसे होते पण ते काय. अरे नहीं, हम पैसे मागायला नहीं आए हैं. काल आपने दुकानातून साबण घेतला होता ना, त्यावर कंगवा फ्री होता, वही देने के लिए आए हैं. ये लीजिए आपका कंगवा. धन्यवाद. और हाँ, वो जो बिल है ना, उसका टेंशन घ्यायचं नाही. असं कसं? देशमुख साहब, कुसुमताई का लग्न आपने एवढं मोठा घर में किया है, आता कसली भी टेंशन है आपके डोक्याला और हमारे भी. म्हणजे नहीं समझे? अरे कुसुमताई असताना कसली चिंता करता है? कुछ भी चाहिए होगा तो दुकान पर फोन करा, हम खुद ही आएंगे सामान लेकर आपके घर पे. ठीक है? नमस्ते. लबाडे, नाहीतर एक दिवस थांबायला तयार नसतो. कुसुमचं श्रीमंत घरात लग्न झाल्यापासून ना सगळ्या माणसांचं वागणंच बदललंय. तेच जातो, हा कंगवा परत देतो आणि त्याला सांगतो, बाबा रे, हा देशमुख कालही फाटक्या खिशाचा होता आणि आजही आहे. उगीच मुलीच्या सासरच्यांच्या जीवावर जगतायत असा गैरसमज लोकांमध्ये जायला नको. जाऊ दे, आज नका जाऊ, तुम्ही उद्या जा. ठीक आहे. आता हा घोळ कसा निस्तारायचा हे बघायला हवं. हिला पण अक्कल हवी होती ना. एकदा पैसे कट झाले म्हटल्यावरती समजायला हवं होतं, थांबायला हवं होतं तिने. हॅलो ताई. रूपा, काय झालं? खूप आठवण येत होती तुझी. बघ, लगेच फोन केला ना मी. बोल आता, काय झालं? ताई, ते आपल्या ओनरच्या फ्लॅटचा प्रॉपर्टी टॅक्स भरत होते ऑनलाईन, पण 2दा पैसे कट झाले. रूपा, हे बघ, काळजी करू नकोस. होतं कधी कधी असं. आणि घाबरू नकोस, दुसऱ्यांदा भरलेले पैसे परत मिळतील. मी रिफंड रिक्वेस्ट टाकते. आणि रूपा, मी म्हणते तसं चुकांना घाबरायचं नाही. उलट त्यातून काय शिकता येईल हे पाहायचं. आणि कधी लो वाटलं, कधी भीती वाटली तर काय सांगायचं स्वतःला? परीक्षा अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकली नाहीये. शाबास. बाबा आहेत तिथे? हो आहेत. थांब देते. ताई, हा बोल बाळा, कशी आहेस तू? छान आहे बाबा. बाबा ऐका ना, रूपावर ओरडू नका. कधी कधी सर्व्हर डाऊन असतो तेव्हा डबल ट्रान्झॅक्शन होतं, पण तुम्ही काळजी करू नका, पैसे परत मिळतील. हो बेटा. हो बाबा, रुपालीला प्लीज सॉरी म्हणाल का? नाहीतर उगाच तिचा कॉन्फिडन्स लो होईल. हो म्हणतो. थँक्यू बाबा. ठेवते. आपण कुठे चाललोय का? मी ऑफिसला चाललोय. सॉरी. इट्स ओके कुसुम, मी येतो. अरे ब्रेकफास्ट तरी करून जा. नको आई, खरंच खूप लेट होईल. बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. ओके, बाय. तू
असा माझा हात का सोडलास? परीक्षा अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकले नाहीये. घे बाळा, थोडं पाणी पिऊन घे, बरं वाटेल तुला. घे. वा सुहासिनी वा. आज हिच्यामुळे माझ्याच घरी माझ्या माणसांसमोर माझ्याच मैत्रिणीने इन्सल्ट केला आणि तू हिला एकाही शब्दाने काय बोलली नाहीस. सुहासिनी, आज तुझ्या सुनेमुळे सरनोबतांच्या क्रेडिबिलिटीवरती डाऊट घेतला गेलाय आणि तरी सुद्धा तू गप्प बसलीस. माझ्या किटी ग्रुपमध्ये माझ्या समोर बोलण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, पण आज हिच्यामुळे मला टॉन्ट ऐकावे लागलेत. रीना, वेद, प्लीज, मी नाही गप्प बसणार. सरनोबतांचं स्टेटस काय आहे हे या मुलीला कळतच नाहीये. ती तिच्या घरी जशी राहते, त्या चाळीतल्या लोकांबरोबर राहते, सेम तशीच ती आपल्या बरोबरही राहते. आज माझ्या मैत्रिणी मला बोलून गेल्या. उद्या रीना, इनफ. चूक सांगण्याची एक पद्धत असते आणि ती आपल्या घरी नवीन आहे. तू तर बोलूच नकोस. आज जे काही घडलं त्याला कुसुम इतका तूही जबाबदार आहेस. आज तू त्या महेश्वरीला फोन करायला विसरला नसतास ना, तर हे काही घडलंच नसतं. आणि माझ्या मैत्रिणी असं मला काही त्या बोल. खरंच तुझ्या मैत्रिणी आहेत रीना. त्या आपल्या घरात येऊन माझ्या सुनेला वाटेल तसं बोलून गेल्या आणि तू शांतपणे ऐकून घेतलंस. घ्यावं लागलं, कारण चूक तुझ्या सुनेची होती आणि तुझ्या सुनेने हा आगाऊपणा केला नसता ना, तर मी 5 स्टार मधून डिनर ऑर्डर केलं असतं. मग करायचं होतंस. कुसुमची चूक झाली, मला मान्य आहे, पण तू सुद्धा ही सिच्युएशन वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकली असतीस. रिअली सुहासिनी, म्हणजे तुम्ही सगळे मलाच दोष देताय आणि तिथे त्या दोघी किटी सर्कल मध्ये सगळ्यांना इथे जे काही घडलं ते सगळं सांगतील. रीनाच्या वाट्याला काय तर एम्बॅरेसमेंट आणि इन्सल्ट. अनुज, पाहतोयस ना, मला या तुमच्या किचन पॉलिटिक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. अनुज, कुसुम, ह्यापुढे तू माझ्या कुठल्याही गोष्टीत इंटरफेअर करणार नाहीस. अंडरस्टँड? अनुज, तुलाही वाटतं की आज घरी जे काही घडलं त्यात चूक फक्त माझीच होती? काकी म्हणाले तसं माझं त्याच्यामागे काही वाईट इंटेन्शन नव्हतं. अनुज, अनुज ऐक ना, मला प्लीज सांग तुला काय वाटतं, कारण तुला काय वाटतं हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. अनुज, अनुज, अरे मी तुझ्याशी बोलतेय. आज आपल्या घरात एवढी मोठी गोष्ट घडली, माझ्या नवऱ्याला काय वाटतं ते माझ्यासाठी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. अनुज, कुसुम, लहान आहेस का तू? महत्वाचा मेल टाईप करत होतो मी, दिसतंय ना तुला? आणि वर्कलोड काय असतो, डेडलाईनचं प्रेशर काय असतं, यू कॅन अंडरस्टँड कुसुम. सॉरी, पण आज काकी मला ऐकवत होत्या तेव्हाही तू काही बोलला नाहीस. अनुज, मी तुझ्याशी नाही बोलणार तर अजून कोणाशी बोलणार?
कुसुम, या किचन पॉलिटिक्समध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि आत्ता मला माझ्या या प्रोजेक्ट शिवाय दुसरं काही इम्पॉर्टंट नाहीये. ओके? मी पण हो किंवा नाही म्हणायला कितीसा वेळ लागतो. पण चर्चा फक्त तेवढ्यावरच थांबत नाही ना कुसुम, ती वाढत जाते. आणि माझ्या या कामापेक्षा तुझ्या मिसळीचा प्रश्न जास्त इम्पॉर्टंट आहे का? सॉरी, नाही विचारणार. अनुज, प्रश्न इथे मिसळीचा नव्हता. मी या घरात नवीन आहे. कोणाचा स्वभाव कसा आहे मला नाही माहित अजून. आणि अशी मी कशी डील करू मग घरच्यांशी, म्हणून तुझं मत जाणून घ्यायचं होतं. पण अनुज, मला एक सांग, तुला मिसळीत इंटरेस्ट नाहीये का? माझ्यातच इंटरेस्ट. कुसुम, 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 आय एम रिअली सॉरी कुसुम. हे बघ, कामाच्या प्रेशरमुळे माझी थोडी चिडचिड होती. पण बाबांनी मला लहान असताना एक गोष्ट सांगितली होती, चूक कोणाचीही असो, की घरात कधीही भांडण वाद असं काहीही झालं ना, तर लहानांनी पहिल्यांदा माफी मागायला हवी. हरकत नाही. मी जाऊन काकींची माफी मागते. आणि त्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. अनुज हे बरोबर वागत नाहीये. मला त्याच्याशी बोलायला हवं. आई, बोलावलंस मला? अनुज, आज घरात जे काही आई, मला या गोष्टीवर अजिबात डिस्कशन करायचं नाही. नाही, डिस्कशन मलाही करायचं नाही अनुज. मला तुला वेगळंच काहीतरी सांगायचंय. आई, पण माझी आत्ता एक मीटिंग आहे. मला जे सांगायचंय ते तुझ्या मीटिंग पेक्षा जास्त महत्वाचं आहे बाळा. कसं आहे ना अनुज, लग्नानंतर मुलीसाठी तिचा नवरा हा सगळ्यात मोठा आधार असतो. तिच्यासाठी माणसं नवीन असतात, सगळं घरच नवीन असतं. त्या माणसांचे स्वभाव तिला कळून यायला थोडा वेळ लागणारच ना. मग अशा वेळेला त्या मुलीला सांभाळून घेण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी तिच्या नवऱ्याची असते. त्यानेच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं. आई, परत तू त्याच अनुज, तू आज कुसुमशी खूप चुकीचं वागलायस. जरा विचार कर ना. तू कुसुमला एकटं पाडलंस तर मला ते आवडणार नाहीये. लक्षात ठेव. मी जाऊ? अनुज, आई, आत्ता तूच म्हणालीस ना जरा विचार करून बघ. हो, तुला आणि कुसुमला संसार करायचाय. तुझ्या मनात काय आहे मला कळायलाच हवं. हीच गोष्ट माझं लग्न कुसुमशी लावून देण्याआधी मला का नाहीच विचारली? कुसुम, तुला मी हा प्रश्न लग्नाच्या आधीही विचारला होता. आता पुन्हा एकदा विचारतो. तुझा जो काही डिसिजन असेल तो अगदी स्पष्टपणे सांग. विचारा ना बाबा. आपल्या कंपनीमध्ये चीफ अकाउंटंटची पोस्ट आहे आणि तू आपली कंपनी जॉईन करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. कुसुम, आपल्या नात्याचं दडपण घेऊ नकोस. तुला जो निर्णय योग्य वाटेल तो तू घे. बाबा, या पोस्टसाठी मी योग्य आहे? ऑफकोर्स. अगं, तू आपल्या कंपनीची रिलेशनशिप मॅनेजर होतीस आणि तू जॉब कसा हँडल केलास मला माहिती आहे ना. आता राहिला प्रश्न टेक्निकल गोष्टींचा, त्याचं तुला रीतसर ट्रेनिंग मिळेल. मी एक विचारू का? तुझ्या मनात जे आहे ते अगदी स्पष्टपणे बोल. सॉरी, पण मी तुमची सून आहे फक्त म्हणून तुम्ही मला हा जॉब देताय की? कुसुम, मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला माणसांची उत्तम पारख आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये मी कुठलाही डिसिजन भावनेच्या आहारी जाऊन घेत नाही. खरं सांगू,
मी रिझाईन करते. माझं ट्रान्सफर झालंय सोलापूरला आणि आई बाबांना आणि तुम्हाला इथे सोडून इतक्या लांब मी नाही जाऊ शकत. आणि योगायोगाने तुम्ही मला हा जॉब ऑफर केलात. तो आपल्याला योगायोग वाटतो कुसुम, पण कुठलीही गोष्ट कारणाशिवाय नाही घडत. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी विशिष्ट योजना असतेच. तू आपली कंपनी जॉईन करावीस अशी बाप्पांची इच्छा आहे बहुतेक. आणि कुसुम, मी आता हा सगळा बिझनेस अनुजवरती सोपवत आहे. तू जर आपल्या कंपनीच्या अकाउंट्समध्ये लक्ष घातलंस तर अनुजचा भार तेवढा कमी होईल. हो, पण तुझी आपल्या कंपनीमध्ये स्वतंत्र आयडेंटिटी असेल. मी उद्याच बँकेत जाऊन रेजिग्नेशन देते आणि बाकीचे फॉर्मॅलिटीज पण पूर्ण करते. उत्तम निर्णय घेतलास बाळा. आता ह्या निमित्ताने तुला आणि अनुजला ऑफिसमध्ये सुद्धा थोडा वेळ एकत्र घालवता येईल. मला त्याचाच जास्त आनंद. वेलकम टू सरनोबत इंडस्ट्रीज. थँक्यू. आय होप अनुजला माझा हा डिसिजन आवडेल आणि जसा आई बाबांना झाला तसा त्यालाही आनंद होईल. ठीक आहे, मी येते. हा, अहो थांबा, अनुज दादांनी त्यांची गाडी आणि ड्रायव्हर ठेवले तुमच्यासाठी. त्यांना जायला सांग, मी टॅक्सीने जाईन. मी आईकडे चालले. येते मी. हा, मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आणि मला असं वाटतं तुम्हा सगळ्यांना तो माहीत असायला हवा. आता पटकन सांग बाई काय ते. हो, आता हे टेन्शन सहन होत नाहीये. सासरी काही त्रास आहे का? छोट्या छोट्या गोष्टींकरता माहेरी येणं बरं दिसतं का? हो कुसुम, आई बरोबर बोलते. नशिबाने तुला एवढं चांगलं स्थळ मिळालंय, तुला सांभाळून घ्यावंच लागेल. वासंती, या बैलाला सांग तोंड बंद ठेव. हा काय बोलतो काय नाही ह्यालाच कळत नाही गाढवाला. हो, बैलगाडो कोणा म्हणतो? लक्षात ठेवा, ही विशेषणं इनडायरेक्टली तुम्हाला. शशांक, तोंड सांभाळून बोल. आई, तू नेहमी मलाच का गप्प करतेस? ते वडील आहेत तुझे. काय रे, आणि तू हिला काय सांभाळून घ्यायला सांगतोस? अरे हिनंच इथं आजपर्यंत सगळ्यांना सांभाळून घेतलंय आणि माझी खात्री आहे की सासरी सुद्धा सगळ्यांना सांभाळून घेणार. तुम्ही दोघ जण जरा गप्प बसता का? कुसुमला बोलू दे ना काय ते. हं? माझ्या लेकीला काही बोललास ना तर मी हे सहन करणार नाही, तुला आत्ताच सांगून ठेवतो. बाबा बाबा, तुम्ही शांत व्हा. पहिली गोष्ट, टेन्शन घेण्यासारखं काही झालेलं नाहीये. घरी सगळं मस्त आहे आणि मीही सुखात आहे. कुसुम, मग तुला एक्झॅक्टली कशाबद्दल बोलायचंय? मी एक निर्णय घेतलाय, आई बाबांना न विचारता. कारणच तसं होतं. ताई, काय झालंय? मी बँकेचा जॉब सोडते. सरनोबतांनी सांगितलं का तुला? नाही नाही बाबा. बेब यार, तेरे बिना बैंक में मजा नहीं आएगा यार. मी तुला खूप मिस करीन नेहा. ताई, नक्की काय झालंय? हे बघ कुसुम, एवढा सिक्युअर जॉब तू तडकाफडकी सोडलास. आई बाबा आणि रुपालीची जबाबदारी तुझ्यावर आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हे बघा, जबाबदारीच्या गोष्टी हा बोलतोय. दादा बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. मला बोलू तरी द्या. ते काय झालंय की माझी बदली झाली आहे सोलापूरला आणि तुम्हाला सगळ्यांना इथे सोडून मी सोलापूरला नाही जाऊ शकत. म्हणून मी रिझाईन करते. नवीन लग्न झालंय तर इतक्या लांब जाणं काही गरजेचं नाही असं मीच सांगितलं तिला. बरं केलंस. बर, पुढे काय करायचं ठरवलंयस? अनुजच्या बाबांनी मला सरनोबत इंडस्ट्रीज मध्ये जॉब ऑफर केलाय आणि तो मी ऍक्सेप्ट केलाय. अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन ताई. थँक्यू. कुसुम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अशीच प्रगती करत राहा. प्रगती कर की नुसतीच राबत राहा? हो, म्हणजे ही राबणार आपल्यासाठी, म्हणजे इकडे हा बैल चैन करायला मोकळा. तुम्ही थांबा ना आता. ताई,
माझ्यासाठी काय वेकन्सी असेल तर सांग ना. आणि तूच इंटरव्ह्यू घे, म्हणजे तू इंटरव्ह्यू घेतला तर मी घाबरणार पण नाही. रुपा हे बघ, माझ्या हातात काहीच नाहीये. मी जशी बँकेत नोकरी करायचे ना तशीच इथेही करणार आहे. आणि मागच्या वेळी मी तुला काय सांगितलेलं आठवतंय ना? बाबा, आई, आज जॉबचा माझा पहिला दिवस आहे. आशीर्वाद द्या. सुखी हो, यशस्वी हो. यशस्वी हो. कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट बेब. थँक्यू. पण माझं काय होणार यार? माझं मन नाही लागणार तिकडे. नेहा, भेडीयस का तू? अगं, मी फक्त बँकेतला जॉब सोडतीये, पण आपण कुठेही आणि कधीही भेटू शकतो. हे बघ, आपल्या मैत्रीत अजिबात अंतर येणार नाही. आय प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. वेडाबाई. जयप्रकाश, उत्तम निर्णय आहे. कुसुम ऑफिसमध्ये काम करणार म्हणजे आता ती जास्त वेळ अनुज सोबत असणार. अनुजच्या ग्रहदशेनुसार ते त्याच्यासाठी जास्त चांगलं आहे. म्हणजे याचा अर्थ अनुजच्या पत्रिकेनुसार ज्या ग्रहांची युती झाली ते अनुजला लाभदायक नाही. परीक्षेचा काळ सुरू झालाय. पण मग काहीतरी उपाय असेल ना यावर? सुदर्शन मंत्राचा जप आणि पूजा याबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. हो, आहे लक्षात. मागच्या वेळेला पूजेची तारीख ठरण्याआधीच लग्नाची तारीख ठरवली होती. अर्थात त्या तारखेलाच लग्न होणं जास्त महत्त्वाचं होतं. लग्न या पूजेचा एक भाग होता. कधी करायची ही पूजा? लवकरात लवकर. मागे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं तो काळ काही दिवसापूर्वीच सुरू झालाय. आता जास्त काळजी घ्यावी लागणार. अनुज आणि कुसुम, 2 दिवसांनी घरी पूजा आहे. खरं तर ही पूजा नाशिकला जाऊन करायची होती, पण दुर्दैवानं तुझ्या पायाला लागलं आणि ही पूजा आपल्याला घरीच करावी लागते. ही सत्यनारायणाची पूजा आहे का? नाही, मी सांगितलं ना आता, ही पूजा अनुजच्या सुरक्षेसाठी आहे. आई, पण तुला माहितीये माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. पण आमचा आहे बाळा. अगं, पण तुला वाटतं इतकं काही झालेलं नाहीये. आणि असं मनात नसताना हाफ हार्टेडली मी असं उगाच काही नाही करू शकत. प्लीज अनुज, आता नसत्या शंका नको काढत बसू. पूजा होणार आहे आणि तू थांबायचेस. अगं पण आई, अनुज, तुझ्या मनात नसलं तरी आई बाबांच्या इच्छेचा मान राख. कुसुम, मला जरा आईबाबांशी महत्वाचं काहीतरी बोलायचं. मी हे आत ठेवून येते जरा. दोन दिवसांनी घरी पूजा आहे आणि तू आणि कुसुम पूजेला बसताय आणि दॅट्स फायनल. अच्छा, ही ऑर्डर आहे का? नाही म्हणजे असेल तर तसं सांगा, म्हणजे विषयच संपला ना. अनुज, तू विषय काढलाय म्हणून मी सांगतोय. आणि तुला हवं तर ही ऑर्डर समज. तुझं कुसुमशी लग्न झालंय आणि तू तिच्याशी कसं वागतोयस हे पाहतोय ना आम्ही. तू चुकीचं वागतोयस. पण बाबा, फक्त माझंच चुकतंय का? हो, सध्या तरी फक्त तुझंच चुकतंय. अनुज बाळा, एक काम कर, ही पूजा झाली ना की कुसुमला घेऊन 4 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जा. आई सॉरी, मला नाही जमणार. का? अगं, कारण नवीन प्रोजेक्टचं काम चालू आहे, मला वेळच नाही मिळणार. आठवड्याभरानं काही फरक पडत नाहीये. आणि ज्या काही महत्वाच्या मीटिंग्स आहेत ना, ते मी आणि वेद सांभाळून घेऊ. बाबा सॉरी, पण हा प्रोजेक्ट तुम्ही मला इंडिपेंडेंटली हँडल करण्यात. तुला विचारत नाहीये, सांगतोय. कुसुम ही साधी आणि सरळ मुलगी आहे. पण प्रत्येक वेळेला तिचं काहीतरी चुकतंय असं समजून ती गप्प बसते. पण आज ना उद्या तुझं हे असं वागणं तिला जेव्हा कळेल तेव्हा. पण बाबा, मी तिला एकाही शब्दाने कधीच काहीच बोललो नाहीये. अरे, फक्त बोलण्यामुळे त्रास होतो असं नसतं.
कधी कधी न बोलता केलेल्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो. आणि मला होणाऱ्या त्रासाचं काय? मीही मनाविरुद्ध बऱ्याच गोष्टी करतोच आहे ना. अनुज, आम्ही जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. मला माहिती आहे, आणि हे लग्न मी का केलंय हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही. तुम्ही परत परत याच गोष्टीची आठवण का करून देताय मला? तू कोणाशी बोलतोयस अनुज? I'm sorry, आई. बाबा, I'm really sorry. मी तुमच्याशी असा आवाज वर करून बोलायला नको होतं. पण मला फक्त इतकंच सांगायचंय की हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय तुम्हाला माहिती आहे. हो, आणि म्हणूनच आम्ही इतके दिवस काही बोललो नाही. पण बाबा, मी कुसुमशी काहीही वाईट वागत नाहीये. मी तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलंय. मी तिला कसलाही त्रासही देत नाहीये. त्रास देतोयस. तिच्याशी लग्न करून तिला बायकोचा दर्जा न देणं त्रासदायकच आहे अनुज. आई, आय एम सॉरी, पण मी तिला माझ्या बायकोचा दर्जा दिलाय. आणि आता याच्यापेक्षा जास्त काही एक्सपेक्ट करू नका माझ्याकडून, प्लीज. ती खूप साधी सरळ मुलगी आहे रे. हो आहे, पण मला हे लग्न एक मिनिट. कुसुम, अगं बेडरूम तुझी आहे, तुला नॉक करायची गरज नाही. दरवाजा बंद असल्यावर नॉक करून येण्याची सवय लावतीये. अगं मी आणि अनुज एका प्रोजेक्टवर चर्चा करत होतो. झालंय आमचं बोलून. तू येतो मी. काळजी घे. आले. अनुजला मला काही सांगायचंय का? तो काहीतरी लपवतोय माझ्यापासून. हिने आमचं बोलणं ऐकलं असेल. नाही, बस 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 ना. आज दिवसभर आराम कर. नाही बाबा, काही मीटिंग्स होत्या, त्या अवॉइड करणं पॉसिबल नव्हतं. सो याला म्हणतात डेडिकेशन. अनुज, तू ग्रेट आहेस यार. मागे तुम्हाला सांगितलं ना मी शेअर मार्केटमध्ये कामाला लागलो म्हणून. आता मी सब ब्रोकर म्हणून काम बघतोय. तर म्हटलं अनुजच्या रेफरन्सने काही कॉन्टॅक्ट मिळाले असतील तर. दादा, तू अनुजला भेटायला आलायस ना? कुसुम, इट्स ओके. भेटल्यानंतर असे वेगवेगळे विषय निघतात, आणि त्याने फक्त रेफरन्स मागितलाय ना. मग अनुज, कधी येऊ मग भेटायला कॉन्टॅक्टसाठी? मी अनुजकडे काही रेफरन्सेस देतो. थँक्यू सो मच सर. दादा, कुसुम, तुम्हाला दोघींना खूप गप्पा मारायच्या असतील ना? वहिनीला आत घेऊन जा ना. चल चल, मी ये ना. आणि सब ब्रोकर हे कधी झालं? म्हणजे आता या गोष्टी माझ्यापासून लपवायला लागलायस का तू? हे मलाही माहित नव्हतं. आधी लपून हप्त्यावर फर्निचर घेऊन आलं, आता सब ब्रोकर. शशांक, तू ना मला कधी कधी परक्यासारखं वागवतोस. हे बघ, तसं नाही या. दादा, निदान वहिनीला तरी सांगत जा. वहिनी, यावेळी दुर्लक्ष कर. पण काहीतरी नवीन करतोय, चांगलं आहे ना? अगं चांगलंच आहे, पण कुठे कधी काय बोलावं हे कळायला पाहिजे ना.
कुसुम, तुझं लग्न होऊन अजून 1 महिनाही नाही झालाय आणि अनुजच्या तब्येतीची चौकशी करायला आलो असताना हा विषय काढायची काही गरज आहे का? हे बघ, मी जे करतोय ना आपल्या भल्यासाठी करतोय, आणि तसंही प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच पाहिजे असं नाहीये ना. अरे असं कसं बोलतोस? तुम्ही बायको आहे तुझी, माझा हक्क आहे तो सगळं माहिती असून घेणं. हे बघ, मी जुगार खेळत नाही, पत्ते खेळत नाही, मी बाहेर असं जाऊन दारू पित म्हणतच नाही. नाहीये. तू जे काय तुझ्या लाईफमध्ये करतोस ते मला माहिती असलंच पाहिजे. अरे पण मी काय चुकीचा वागतोय का? तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करतोय. काय गरीब फॅमिली आहे. एनिवे, तुझ्या या फॅमिली ड्रामाचा फायदा करून घ्यायलाच हवा. सुहासिनी, मला 500चे 4 बंडल पाहिजेत, मिळतील? माझ्याकडे एकच होती, आता कुसुमकडे, तिच्याकडून घे. कुसुम, मी तुला देते नंतर. ठीक आहे. पर्स कुठे गेली? तेच तर ठेवली होती. देतेस ना पैसे? हो देते. कुठे आहेत मग पैसे? काकी, मी खरं तर मी सकाळी आईंनी पैसे दिल्यावर ते पैसे माझ्या पर्समध्ये ठेवले होते. मग पर्स मध्ये बघ. ती 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 पर्सच सापडत नाहीये. कुठे ठेवली आहेस पर्स? मी एक मिनिट. सुहासिनी, सुहासिनी, हा काय प्रॉब्लेम आहे? पैसे मिळत नाही? हो, मी अनाथाश्रमातल्या मुलांना जेवण देण्यासाठी म्हणून 50,000ची कॅश विड्रॉ केली होती आणि कुसुमकडे दिली होती. कुसुमलाच मी आश्रमात जायला सांगितलं होतं, पण नाही, म्हणजे 50,000 रुपये आपल्यासाठी काही मोठी रक्कम नाहीये, पण एवढी मोठी रक्कम घरातून गायब होणं स्ट्रेंज. रीना, हिशोबात चोख असायलाच पाहिजे. हा बिझनेस मी एक पैसा जोडून उभा केलाय, त्यामुळे आजही मला 50,000 रुपयाचं मोल खूप जास्त आहे. ते तर आहेच. आणि घर असो वा बिझनेस, पैसा हा काळजीपूर्वक वापरला गेला पाहिजे. आजपर्यंत बिझनेसमध्ये मी सगळे व्यवहार स्वच्छपणे आणि चोखपणे केलेत, आणि माझ्या घरच्यांकडनं तीच शिस्त मला अपेक्षित आहे. बाहेरचं कोणी दुसरं घरात आलं होतं का? नाही. अगं नाही कसं सुहासिनी? कुसुमचे दादा वहिनी नाही का आले होते? तू ज्याच्यावरती आरोप करतेस तो कुसुमचा भाऊ आहे, आणि तू विदाऊट प्रूफ कोणावरती असे आरोप नाही करू शकत. ती काल लग्न करून घरी आली आणि तिच्या भावावर इतका विश्वास. कुसुमचा भाऊ आहे म्हणून नाही का की, दुसरं कोणी असतं ना तरी मी हाच स्टँड घेतला असता. मग घरातली एवढी कॅश गेली कुठे? आजपर्यंत तर असं कधी घडलं नव्हतं. आणि तसंही सकाळपासून बाहेरचं कोणीच आलं नव्हतं, आणि कॅशही घरात होती. मग कॅश गेली कुठे? तुला आत्ता जे वाटतंय तेच खरंय हे आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतेस तू, बाकी काही नाही. मला वाटतं आपण हा विषय आता इथे बंद करूया. का? कुसुमला त्रास होतोय. काकी, आम्ही गरीब आहोत, पण माझा दादा चोरी करणार नाही. प्लीज विश्वास ठेवा. म्हणजे तू जे काही बोलतेस त्यावर आम्ही डोळे बंद ठेवून विश्वास ठेवायचा का? नाही काकी, पैसे कुठे गेले हे कळायलाच हवं, पण प्लीज असं अज्युम करून तुम्ही आरोप करू नका. माझा दादा चोर नाहीये. खरं तर एक नाही
मला 2 लोकांवर डाऊट आहे. पहिली कुसुम आणि दुसरी रेखा. कारण तिला 50,000विषयी माहितीच होतं आणि इतकी कॅश घरात आहे हेही तिला माहित होतं. एकतर या रेखाने पैसे घेतले असेल, नाही तर कुसुमच्या दादा वहिनींनी ती पर्स नेली असेल.